इथूनच राजाची एंट्री होत होती. तो होता सिल्वर डोर. चला मंडळी, माझ्याकडे 1.5 तास होता मध्ये इन बिटवीन मध्ये, तर मग विचार केला एंट्री केली आणि आता आपण खूप थोड्याच गोष्टी बघितल्या. अजून तुम्हाला हा दरबार हॉल दिसल, त्यामध्ये ब्ल्यू कलरचे हे पिलर्स आहेत. हा आहे म्हैसूर पॅलेसमधला कल्याण मंडप. इथं विवाह सोहळे पार पाडायचे. नंतर मी अशा ठिकाणी एंट्री केली जिथं मला खूप जायची इच्छा होती. बघा मंडळी, झालो आहे परत रेडी हॉटेलवर आल्यानंतर मंदिरातून. माझं लुक कसं वाटतं आज? पिंकी पॉंकी. चला जाऊया आपण आता आपल्या कामासाठी. लेट्स गो. थोड़ा थोड़ा प्यार होगा, थोड़ा थोड़ा जान दे. ओ लेट्स गो. मंडळी, माझ्याकडे 1.5 तास होता मध्ये इन बिटवीनमध्ये, तर मग विचार केला की काहीतरी आपण प्लेस व्हिजिट करूया. टाईम आहे तर व्हिजिट केला पाहिजेत. सो मी इथं आलो आहे म्हैसूर पॅलेसला व्हिजिट करण्यासाठी. चला आपण जाऊया मध्ये आणि पॅलेस बघूया कसा वाटतो. आणि तुमच्यासोबत मी तो नक्की पुढे शेअर करेल. कसं आहे काय तुम्ही पण मला नक्की सांगा. सो इथं तिकीट आहे मे बी अराउंड 150 फॉर अडल्ट, 70 फॉर चिल्ड्रन. स्टुडंटसाठी 50 आहे. सो इट्स रिक्वायर्ड स्टुडंट्स. ओके. सो पण जस्ट एंट्री केली आहे इथं म्हैसूर पॅलेसमध्ये. खूप असा मस्त पॅलेस आहे. तिथं आपण मध्ये जाऊन फोटोशूट पण करूया. बघू कसं वाटतं एंट्री करून. खूप मस्त त्याचं लुक आहे. फायनली आलो. टाईम होता म्हणून येता आलं, नाही तर आज नसता टाईम तर मी नसतं येऊ शकलो. खूप छान असं वाटते मला बघताच इथं. चला आपण अजून मध्ये जाऊया, मस्तपैकी जाऊया. पूर्ण महालला आपण पॅलेसला मस्त हे करूया, एक्सप्लोर करूया. जसं आपण एंट्री करून मध्ये येतो त्यावेळेस आपल्याला ह्या जुन्या काळातील तोफा दिसतात. तसंच पुढे जाता जाता आपण बघणार तिथं खूप असे जुन्या काळातल्या खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. जसं की पॅलेस कसं दिसतं त्याचा एक प्रतिमा त्यांनी उभारली आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं झालं अजून त्यामध्ये काहीतरी मधल्या गोष्टी जसं तलवार झाली त्या सर्व आहेत. आणि तेच मी थोडं बघत पुढे जात होतो. खूप असं छान वाटत होतं मध्ये एंट्री केल्यानंतर. खूप असं वेगळं नॉस्टॅल्जिक हिस्टॉरिक फिलिंग येत होते. एंट्री केली आणि आता आपण खूप थोड्याच गोष्टी बघितल्या. अजून पूर्ण गोष्टी बघायच्या तर तुम्ही मला फॉलो करा. लेट्स गो. कम. इथं मध्ये एंट्री करताच तुम्हाला हा दरबार हॉल दिसल. त्यामध्ये ब्ल्यू कलरचे हे पिलर्स आहेत. त्याचं खूप आकर्षक भव्य रूप आहे. या हॉलमध्ये मोस्टली पब्लिक कोर्ट्स म्हणतो तसं तिथं पब्लिकसाठी मोस्टली हा दरबार भरला जायचा. आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या भिंती आहेत तिथं त्यावर त्यांनी दरबारामध्ये काय काय घडायचं, काय काय वास्तुकला त्यासुद्धा इथं मस्त पेंट केल्या गेलेल्या आहेत. तुम्ही इथं बघाल तर इथं त्यांनी हाईज बॉडी गार्ड्स विथ कॅव्हलरी बँड्स आहे. हे खूप वेगवेगळ्या गोष्टी इथं त्यांच्या कल्चरनुसार आहे सगळ्या गोष्टी. पॅलेसची स्टोरी पूर्ण याच्यामागे. नंतर हावडा एलिफंट पण आहे इथं. हा बघाल तर तुम्ही तर खूप साऱ्या गोष्टी मस्तपैकी आलेल्या आहे पॅलेसमध्ये. आणि परत इकडं जाणार तुम्ही पुढे. ओके. सो अगेन इथं पॅलेस बँड होता त्याचं पण त्यांनी व्यवस्थित दाखवलं इथं. तर प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरी थिंग्स काव केलेली इथं. नंतर मध्ये एंट्री करताच तुम्हाला असे खूप सारे फोटोग्राफ्स दिसल. हे फोटोग्राफ त्यांच्या सगळं वंशजांचे आहेत. राजा राणी
जे कोणी क्वीन्स होते त्यांच्या सगळं वंशजांचे हे फोटोग्राफ्स आहेत. तर खूप सारे फोटोज पण आहेत, त्याने तुम्हाला हिस्ट्री पण समजेल कोण आहे. हा जो फोटो आहे हा कृष्णराजा वाडियार यांचा आहे. नंतर पुढे येताच तुम्हाला त्यांचे पण वंशज पुढे दिसतील असे सगळ्यांचे फोटोज आहेत. नंतर एक मोठी फ्रेम आहे क्वीन्सची. असे खूप सारे फोटोज बघितल्यानंतर हा फोटो आहे क्वीन अलेक्झांड्रा यांचा. असे खूप सारे ब्रिटिश राजघराण्यातले पण फोटोज आहेत. मग पुढे येताच ह्या तुम्हाला अशा चांदीच्या पेट्या दिसतील, त्या पण एकदम अशा मस्तपैकी कोरीव काम केलं होतं. ह्या त्यांना भेटवस्तू पण मिळाल्या होत्या काही यातल्या. आणि पुढे येताच असे खूप छान चित्र होते. आणि परत एकदा आपण त्या गाभाऱ्यात पोचलो जिथं दरबार भरायचा पब्लिकसाठी. चला आपण आता जाऊया पुढे आणि थोडेफार काही व्हिज्युअल्स मी तुमच्यासोबत पुढे शेअर केले. नंतर मी एंट्री केली त्यांच्या सिंहासन कक्षामध्ये. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे सिंहासन होते, पूर्ण सिल्वर कोटेड सिंहासन होते. ते बघून इतकं छान वाटलं. आणि वरती जे कोरीवकाम केलं होतं त्या कक्षेमध्ये इतकं भारी वाटत होतं बघताना. आणि मग मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पण खूप असं छान वाटलं. वरचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती बेस्ट सारे रूम आहे ते पण क्लोज आहे. आणि इथं त्यांनी पेंटिंग खूप मस्त केलेलं आहे. इथं त्यांचं सगळं पूर्ण जे जुनं आहे त्या गोष्टींचं पेंटिंग, आणि हे खूप मस्त वाटतं बघताना इकडनं. सो लेट्स गो, जाऊया आता बाहेर. आणि इकडं काय ओके, हा जो व्ह्यू आहे खूप मस्त आहे. हा पण व्ह्यू बघाल तर तुम्ही नाईस. पण आय थिंक सो एंट्री प्रोहिबिटेड नाही, इथं आपण येऊ शकतो का बघूया. चला पुढे येताच तुम्ही इथं बघाल तर सर्व देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. त्यांनी खूप अशा जपून ठेवल्या आहेत त्या म्युझियममध्ये. खूप छान वाटतं बघायला. आणि कृष्णाची लीला झाली, राधाकृष्ण. तर मी स्टेअर्सवरून वरती जात असताना पण खूप असं छान दृश्य दिसलं. त्याचंच पुढे व्हिज्युअल पण आहेत. स्टॅच्यू ऑफ कृष्ण राजा वाडियार, खूप मस्त असं स्टॅच्यू बनवलेला हा. चला आपण मध्ये जाऊया. ज्या व्ह्यूसाठी मी खास येत होतो मला तो हा व्ह्यू मिळाला फायनली. पण इथं फोटो काढणं इज इम्पॉसिबल. वाव, वॉट अ व्ह्यू यार. हा आहे म्हैसूर पॅलेसमधला कल्याण मंडप. इथं विवाह सोहळे पार पाडायचे. जे पण राजघराण्यातले लोक राहायचे त्यांचे याचं नक्षीकाम इतकं सुंदर होतं ना, खूप छान वाटत होतं बघताना. आणि त्याचा एक एक खांबावर जे कोरीव काम केलं होतं ना, इतकं छान वाटलं बघताना. आणि इथंच त्यांचे विवाह सोहळे पण पार पडायचे राजेशाही पद्धतीने. आणि याला मॅरेज पॅव्हिलियनसुद्धा बोललं जातं. बघाल तर तुम्ही. आणि इथं सगळे बसायचे. आणि हा मस्त असा पॅलेस इथं खूप छान वाटते बघायला, मजा पण येते. सो मध्ये एंट्री नाही आहे तिथं आपल्याला उभं राहायची, पण ठीक आहे आता नाही इथं. सो आपण जाऊया. माझ्या मोबाईलची चार्जिंग पण आहे फक्त 15%. तर फटाफट एक्सप्लोर करायचा हा पॅलेस. सो आपण पटापट जाऊया आता, नाही तर परत लेट होणार मलाच. नंतर मी अशा ठिकाणी एंट्री केली जिथं मला खूप जायची इच्छा होती आणि बघायची खूप इच्छा होती. हा तो दरबार हॉल जिथं इतकं छान प्रकारे नक्षीकाम करण्यात आलं होतं. त्याचा एकूण एक पिलर इतका छान होता आणि इतकं त्यांचं आर्किटेक्चर इतकं छान केलं होतं ना. आणि हा जो दरबार हॉल आहे हा प्रायव्हेट दरबार हॉल आहे. इथं तुम्ही बघाल तर आणि त्याचं तुम्ही एक एक बीम बघणार ना, इतका छान दिसतो आणि इतकं मस्त आहे फोटोग्राफीसाठी. तर खूप छान वाटतं. आणि थोडं मी याचे व्हिज्युअल्स पण तुमच्यासोबत पुढे शेअर केले. इथूनच राजाची एंट्री होत होती. तो होता सिल्वर डोर. आणि मग नंतर मी डोर बघून खाली आलो. राऊंड होती फिरूया. मध्ये काय एवढं बघता नाही आलं. जेवढं होतं तेवढंच, बाकीचं त्यांनी क्लोज केलं आहे. पण ठीक आहे, मस्त वाटलं पॅलेस पण बघून मला. एक मिनटं मी येतो तुम्हाला. संपन्न कृष्णस्वामी टेम्पल इज हिअर. तर इकडचं जे ब्युटी खूप मस्त आहे त्यांची.
आणि प्रत्येक गोष्ट अशा प्रॉपर वेने कोरल्या गेल्या ना पॅलेसमध्ये, तेच खूप छान आहे. हा पण एक गेट आहे अजून, म्हणजे चारी बाजूने याचे गेट आहेत. आम्ही दुसऱ्या गेटने आलो कारण आम्हाला पार्किंग करायची होती. मेन गेट तिथे आहे आणि इकडे जाऊन मला पॅलेसच्या इथं फोटो काढायचा आहे आणि एक रील मला शूट करायची होती, ती राहून गेली. पण मी तरी ट्राय करेल काहीतरी प्रयत्न करायचा. लेट्स गो. अगेन पाऊस येतो जातोय. थोडं पुढे आलं का पाऊस आहे, परत अर्ध्याच्यात पाऊस नाही. ठीक आहे. बाहेर मेन एंट्रन्सच्या इथं आहे, जिथून पॅलेस किती मस्त त्याचं लुक दिसतं. इथून मी 2-3 फोटो क्लिक करेल आणि मग जाणार कामासाठी. पहिले खायचं आहे काहीतरी, ते खाऊया. आणि हे लुक आहे एंट्रीचं पॅलेसचं, जे बाहेरून लुक दिसतं एक नंबर वाटतं बघायला. सो आता आपण मध्ये जाऊया आणि थोडेफार फोटोज पण क्लिक करूया आणि इथून निघूया लवकर. नाव सन इज कमिंग. थोडंसं पाऊस पडला, मजा आली पावसात पण भिजायला. चला. hours later. चला मंडळी, मी चाललो आहे बाहेर आता मार्केटमध्ये चाललो आहे म्हैसूरच्या. म्हटलं चला जाऊन फिरूया आपण फास्ट. सो जस्ट मी आत्ता निघालो आहे आणि आता वाजले आहे 9:30. बघू भेटतं का नाही का मार्केटमध्ये. लेट्स गो अँड डिसाईड इन काहीतरी खाऊया मस्तपैकी बाहेर जाऊन, मग परत येऊया रूमवर. लेट्स गो. मार्केटमध्ये तर गेलो पण खूप लेट झालं होतं आणि त्यामुळे मला परत रिटर्न यावं लागलं. मग काही खाल्लं नाही. म्हटलं चला इथं हॉटेलला जाऊन दाल खिचडी खाऊया. दाल खिचडी मागवली. चला आता मी खातो आणि भेटतो नंतर तुम्हाला. मस्त आहे.